आम्हाला म्हणजे असं काहीच कल्पना नव्हती की इंडियामध्ये काय चाललंय काय नाही. अक्षय कुमार आलेला मॅच बघायला, तो बोलला एकदा की अरे तुम्हाला माहिती नाही काय तुम्ही केलंय. ऑफकोर्स त्यावेळेला बीसीसीआय मर्ज नव्हतं तेव्हा फार स्ट्रगल होतं मुलींना, पैसे मिळायचे नाहीत आणि आम्ही ट्रॅव्हल अनरिझर्व मध्ये करायचो. किती वेळा तर येस ट्रेनमध्ये प्रवास असायचा, अनरिझर्व मध्ये प्रवास करायचो, एका बर्थवर 3-3, 4-4 बसून जायचो. सो लिटरली एवढं स्ट्रगल होतं. एक मी सांगेन माझा सगळ्या फॉर्मॅट मध्ये डेब्यू झाला ना, मी 0वर आउट झाले. टेस्टला डेब्यू, वन डे ला डेब्यू, T20 ला डेब्यू झाला, मी 0वर गेले. डिटर्मिनेशन होतं माझ्याकडे की मला चांगलं क्रिकेटर बनायचंय. आय डिडंट नो की इंडियन टीम आहे, तेव्हा मला माहिती पण नव्हतं की इंडिया टीम अस्तित्वात आहे मुलींची. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनची च्या आपल्या आजच्या नव्या भागात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहे भारतीय क्रिकेट संघाची, महिला क्रिकेट संघाची फलंदाज, अव्वल फलंदाज पूनम राऊत. पूनम, तुझं स्वागत आपल्या गोष्ट चॅम्पियनच्या कार्यक्रमात. तब्बल 5 वर्ल्ड कप तू खेळलेली आहेस आतापर्यंत आणि मला वाटतं 10-12 वर्ष झाले असतील भारताकडनं खेळून. हो, ऑलमोस्ट म्हणजे एक 12 वर्ष झाली. 2021ला मी लास्ट ऑस्ट्रेलिया पिंक बॉल टेस्ट खेळले होते ऑस्ट्रेलियामध्ये. येस, सो ती माझी लास्ट म्हणजे मॅच होती. 2009ला डेब्यू होता मला वाटतं. 2009ला डेब्यू झाला होता वेस्ट इंडिज अगेन्स्ट. तो पण वर्ल्ड कप खेळलो होतो आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस होते टीम मध्ये आणि एक 2021 पर्यंत कंटिन्युअस होते. ही जर्नी आपल्याला जाणून घ्यायची आणि त्याबद्दल क्रिकेटपटूच्या खास करून आपण म्हणतो की त्यांच्या आयुष्यात फेल्युअर खूप असतात. म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर, दिग्गज सचिन असेल किंवा गांगुली किंवा राहुल द्रविड, स्वतः सुनील गावस्कर यांचं बघितलं तर क्रिकेटमध्ये सक्सेस रेट जो आहे तो हार्डली 50% असेल किंवा मॅक्सिमम 60 पर्यंत जात असेल. एकमेव डॉन ब्रॅडमन सर त्यांच्यासारखं एखादा अपवाद असेल की जे 90च्या पुढे गेलेले आहेत. तर क्रिकेटमध्ये फेल्युअर पचवणं आणि त्यावर ओव्हरकम करणं हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. पण तुझी जी जर्नी आहे क्रिकेटची, जी आपण या आपल्या चॅम्पियनच्या गोष्टीमध्ये जाणून घेतो की एका चॅम्पियनची सुरुवात कशी होते लहानपणी. प्रत्येकाला तो एक कॉमन प्रश्न असतो. तोच प्रश्न तुला विचारतो की नेमकी सुरुवात कशी झाली होती क्रिकेटमध्ये. तुला का वाटलं की आपण बॅट हातात घ्यावी, बॉल हातात घ्यावा? घरी कोणी खेळत होतं किंवा सुरुवात? ऑब्व्हियसली माझ्या पप्पांना आवड होती क्रिकेटची आणि आमच्या घरी सगळे बसून मॅचेस वगैरे बघायचे. त्यावेळेला सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग तेव्हा जास्त फॉर्म मध्ये होते. सो आणि फॅमिली सोबत आम्ही पण, तेव्हा मी लहान असेन, एक 7-8 वर्षाची असेन आणि मी पण त्यांच्याबरोबर मॅचेस खूप एन्जॉय करायचे. आणि त्यावेळेला इंडिया पाकिस्तान म्हटलं तर खूप जास्त एक्साइटमेंट असायची. सो ते बघून ती आवड माझ्यामध्ये निर्माण झाली आणि माझ्या वडिलांना पण आवड होती, कदाचित फॅमिली मधून पण होतं. सो तसं मी भावासोबत खेळायला लागले, बाहेर जाऊन जस्ट ट्राय करायला लागले. तेव्हा बॅट वगैरे असं काही नव्हतं माझ्याकडे, पण ते कपडे धुवायचा जो धोटा असायचा ना, तो बॅटच्या शेपचा होता. तर तो घेऊन मी ट्राय केलं की बघूया मला कनेक्ट करता येतो का, बॉल मारता येतो का. येस, तर तेव्हा त्याने म्हणजे स्टार्ट केला तर मी चांगला कनेक्ट करत होते बॉल. म्हणजे थोडं नॅचरल होतं तुझ्याकडे. येस, नॅचरल होतं, चांगलं कनेक्ट करू शकत होते, बॉल सेन्स होता चांगला. मग त्याला सांगितलं ओव्हरआर्म टाक, मग ओव्हरआर्म पण मी कनेक्ट करत होते आणि मला ती आवड निर्माण झाली की चला आपण चांगले खेळतोय, खेळत. मग ते गली क्रिकेट खेळत होते कंटिन्युअसली आणि आम्ही तेव्हा वळलीला राहायचो आणि मग आम्ही ऍज अ फुल फॅमिली आम्ही बोरिवलीला शिफ्ट झालो. कारण आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेली, तर आम्ही तिकडे शिफ्ट झालो. तर तिकडे मी रस्त्यावरती वगैरे मुलांमध्ये खेळायचे आणि मग तिकडे जाताना म्हणजे असं खेळून असे मी काही मुलं अशी व्हाईट कपडे घालून चालत चाललेली बॅग घेऊन वगैरे. तर मला असं वाटलं की मी पण तिकडे जाऊन खेळावं, समर कॅम्प मध्ये मी पण जाऊन प्रॅक्टिस करावी, ऍटलिस्ट मला काहीतरी शिकायला मिळेल. म्हणजे मी बेटर खेळू शकेन, मला चांगलं नॉलेज मिळेल खेळायचं. तर किती वेळ मी असं रस्त्यावर खेळणार. मग मी पप्पांना विचारलेलं की मला क्रिकेट खेळायचं आहे. तर त्यांनी मला विचारलं की तुला का खेळायचंय क्रिकेट. तर मी म्हटलं मला आवडतं क्रिकेट. ते म्हणाले असं नाही झालं पाहिजे की काही वेळानंतर तुला असं वाटलं की आता बस झालं क्रिकेट आणि काहीतरी दुसरं करायची इच्छा झाली, मग तू असं नाही झालं पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं, मी तेव्हाच त्यांना कमिटमेंट दिली. त्यावेळेला मी 10 वर्षाची होते आणि मी त्यांना कमिटमेंट दिली की नाही, मी हा गेम पूर्ण दिवस खेळू शकते, मला खूप आवडतं खेळायला.
तर मी खेळणार. मग त्यांनी मला समर कॅम्प मध्ये, समोर एक अकॅडमी होती, म्हणजे समर कॅम्प होता एमसीएचा. नाही एमसीएचा नव्हता, असा प्रायव्हेट होता तिथे. आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये ऍडमिशन करून घेतलं. 1-1.5 महिन्याचं क्रिकेट मी खेळले. आणि तिथे जरा डिफेन्स, फॉरवर्ड डिफेन्स, बॅकफूट डिफेन्स वगैरे शिकले मुलांमध्ये. आणि एकटीच मुलगी होते मी. आणि त्याच्यानंतर कसं पावसामध्ये आपलं क्रिकेट बंद होतं मुंबईला. आणि मग तेव्हा फक्त शाळा चालू होती आणि साईड बाय साईड ड्रॉइंग करायचे मी, आणि ते सगळं चालायचं. पण नंतर मला असा कंटाळा लागला, परत क्रिकेटची आठवण यायला लागली की अरे परत म्हणजे क्रिकेट सुरू करायला पाहिजे. हे म्हणजे फक्त समर वेकेशन मध्ये किती खेळणार, एवढं असं खेळून नाही चालणार. तर मग पप्पाने सांगितलं की मला रेग्युलर बेसिसवर क्रिकेट खेळायचंय, मला असं फक्त समर वेकेशन साठी नाही खेळायचं. मग तिथे मला म्हणजे मी इंट्रोड्यूस झाले गायतोंडे सरांना. तेव्हा तर शिवसेवा क्लबला ते कोचिंग करायचे. आणि तिथे मला एकाने सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला तिथे मिळेल ऍडमिशन, ते सर तुम्हाला घेतील. कारण मी लहान होते, 10 वर्षाचे होते. तर तिथे एकच तेव्हा अकॅडमी होती मुलींची माटुंगामध्ये, ती सुरेखा भंडारे मॅडम सांभाळायची. हा, इंडियन जिमखाना. आणि माटुंगाला पण एक ग्राउंड होतं, पोद्दारचं ग्राउंड होतं आय थिंक, मोठं ग्राउंड होतं. पण तिकडे काय झालं, ते खूप लांब पडायचं, तर ट्रॅव्हलिंगचा इश्यू होता. बोरिवली ते दादर रोज. आणि आई बाबा बिझी असायचे, बाबा कामावरती जायचे आणि आई एकटी घरी असायची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा. मग आम्ही बोरिवलीतच शोधलं. तिथे आम्हाला संजय गायतोंडे सर भेटले. आणि मग तिथे माझी जर्नी सुरू झाली. त्यांनी मला डायरेक्ट मॅच मध्ये खेळायला पाठवलं. जसं बघितलं, म्हणजे आम्ही ऍडमिशनला गेलो होतो. आणि ते ऍक्च्युली माझ्यासाठी पण शॉकिंग होतं की डायरेक्ट असा कोणता कोच सांगतो की जाऊन मॅच मध्ये खेळ. तर त्यांनी मला मॅच मध्ये पाठवलं आणि मी खूप नर्वस होते. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की खेळ, त्यांना बघायचं होतं. तर मी चांगला खेळायचा प्रयत्न केला, कारण इम्प्रेशन टाकायचं होतं ना सरांवरती, नाहीतर बोलतील नको येऊ उद्यापासून. तर मी ते व्यवस्थित खेळले सगळे बॉल्स. 6-7 बॉल खेळायला मिळाले असतील मला. आणि फक्त प्रयत्न हाच होता की आउट नाही व्हायचं, जेणेकरून आपलं इम्प्रेशन थोडं चांगलं राहील. आणि त्याच्यानंतर ते चांगलं झालं. आणि मग मला सरांनी बोलवलं, तू ये मंगळवारपासून खेळायला. आणि तिथून मग जर्नी सुरू झाली माझी. आणि मी खेळायला लागले रेग्युलर. आणि त्यावेळेला अकॅडमीला मी सगळ्यात पहिली पोचायचे. मला एवढी आवड होती की मी रोज तेव्हा इतर मुली पण होत्या? नाही, मी एकटीच होते मुलगी, बाकी कोणीच नव्हतं, बाकी सगळी मुलंच होती. आणि अंडर 14, अंडर 16 बॉईज मध्ये मी खेळायचे तेव्हा. नेट प्रॅक्टिस वगैरे, फिल्डिंग प्रॅक्टिस सगळी त्यांच्यामध्येच. आणि सगळ्यात पहिली ग्राउंडवर पोचायची, एकही दिवस बंक नाही करायची प्रॅक्टिस. खेळाडूंसाठी तो मेसेज आहे, कारण किती सिरियस असतील, किती कमिटेड असतील असे प्लेयर्स, ते जास्त महत्वाचं आहे. येस, कारण काय होतं, सगळ्यांना क्रिकेट खेळायचं, सगळ्यांना क्रिकेटर बनायचं, पण त्याच्या मागची मेहनत माहिती नसते. पण त्यावेळेला त्या एज मध्ये मला पण कल्पना नव्हती की किती मेहनत लागते. पण जस्ट बिकॉज ऑफ दॅट पॅशन आणि जे डिटर्मिनेशन होतं माझ्याकडे की मला चांगलं क्रिकेटर बनायचंय. आय डिडंट नो की इंडियन टीम आहे, तेव्हा मला माहिती पण नव्हतं की इंडिया टीम अस्तित्वात आहे मुलींची. हो, खरंच माहिती नव्हतं, कारण टीव्हीवर तर हार्डली. आणि तेव्हा 2000 मॅचेस पण खूप कमी होत असतील तेव्हा मला. हा, म्हणजे टीव्हीवर पण मॅचेस मी कधी बघितल्या नव्हत्या मुलींच्या, इंडियन विमेन्स टीमच्या. आणि मी 2000 साली क्रिकेट सुरू केलं होतं. आणि नेमकं म्हणजे ऑलमोस्ट 2-3 वर्ष झाली मी मुलांमध्ये कंटिन्युअस खेळायचे. आणि मला माहिती नव्हतं माझं इथून करिअर काय आहे. आणि डिस्पाइट ऑफ दॅट की माझ्या पेरेंट्सने मला सपोर्ट केला क्रिकेट खेळायला, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे याच्यात काही फ्युचर असं दिसत नव्हतं करिअर, तरी पण सपोर्ट केला, खूप महत्वाचं होतं. पण तेव्हा जी जर्नी सुरू झाली तुझी, तेव्हा तू म्हणते तेव्हा बीसीसीआय काय, वुमेन्स क्रिकेट काय, मुंबईचं क्रिकेट काय, हे तुला कल्पना नव्हती, तू एन्जॉय करत होती. येस. पण तेव्हा मग पहिले मुंबईसाठी एज ग्रुप मध्ये खेळली असशील, की ती सुरुवात कशी झाली कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटची? कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट तेच मी इथे 4-5 वर्ष खेळली मुलांमध्ये. आणि नंतर सरांनी मला जशी मी 9th स्टँडर्ड कम्प्लीट केलं, मी 10th स्टँडर्डला गेले, तेव्हा त्यांनी मला नेमकं मुलींच्या अकॅडमीला पाठवलं आणि सुरेखा मॅडमकडेच पाठवलं. आणि त्यांनी पूर्ण रेडी केलं मला. आणि तिकडे गेले मी, आणि म्हणजे त्यांना आवडला माझा गेम. आणि मी सिलेक्ट झाले पटकन. म्हणजे सब ज्युनियर क्रिकेटला मी खेळायला लागले, कारण मुलांमध्ये खेळून खेळून त्यांच्याबरोबर कॉम्पीट करून माझी स्ट्रेंथ तेवढी डेव्हलप झाली चांगली.
आणि त्याच्यामुळे मला मुलींमध्ये खेळणं इझी वाटायला लागलं. मेन म्हणजे ती भीती निघून गेली असेल तुझी मुलांमध्ये खेळल्यामुळे. आणि खूप स्पीडच्या बॉलर्सना मी खेळायचे मुलांमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 17-18 मोठ्या मुलांना फेस करायचे त्या एज मध्ये पण. आणि मग ते मला इझी झालं मुलींमध्ये खेळणं आणि तिथे मला लगेच चान्स पण मिळाला. सब ज्युनियर, अंडर 19, सिनियर्स पण लगेच एका वर्षात खेळायला लागली. मुंबईकडनं सिनियर्स खेळली? मुंबई, हा 6 वर्ष मी मुंबईला खेळले. आणि मग त्यानंतर रेल्वेला शिफ्ट कशी झाली? रेल्वेला मी म्हणजे आता 6 वर्ष, कारण तेव्हा तर मला वाटतं अजूनही आहे, सगळ्या इंडियन टीमच्या सगळ्या प्लेयर्स रेल्वेकडूनच यायचे तेव्हा. हा, कारण मी इंडिया खेळले, मी मुंबईकडनंच खेळले. मुंबईला क्रिकेट चांगलं खेळले आणि तिथून परफॉर्म केला आणि मला इंडियाला खेळायला चान्स मिळाला. आणि त्याच वर्षी मला 2009 मध्ये रेल्वेला जॉब पण लागला. आणि नंतर तिथे परफॉर्मन्स करून करून मग इंटर रेल्वेजला मी परफॉर्मन्स चांगला केला आणि त्याच्यामुळे मला डायरेक्ट त्यांनी इंडियन रेल्वेजलाच घेतलं. आणि मग इंडियन रेल्वेजला पण आय थिंक मी 11 वर्ष कंटिन्युअस खेळले इंडियन रेल्वेज. काय असं आहे इंडियन रेल्वेज मध्ये आपण बघतो की तिथे वुमेन्स क्रिकेटसाठी पर्टिक्युलरली, म्हणजे इतर ऍथलीट्ससाठी पण तिथे चांगला प्लॅटफॉर्म आहे, इव्हन ऑलिम्पियन्ससाठी पण, हॉकी प्लेयर्ससाठी किंवा सगळ्यांसाठी. पण क्रिकेट जर म्हणू आपण जर विचार केला तर आधी एअर इंडिया मधून वुमेन्स क्रिकेटर्स यायचे आणि रेल्वेमधून मोठ्या संख्येने यायचे. तर रेल्वेमध्ये असं काय तुम्हाला एक्सपोजर मिळायचं किंवा फॅसिलिटीज मिळायच्या ज्याचा फायदा झाला? एक रेल्वेज अशी होती की ती जॉब द्यायची. एअर इंडियाला पण ते लोक काही जणांना परमनंट केलं होतं, काही जण, मी पण होते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती तिकडे, म्हणजे 7-8 महिने होते. पण त्याच्यानंतर त्यांनी बीसीसीआय अंजुम चोप्रा पण अंजुम चोप्रा, अंजू जैन, करुणा जैन सगळे होते. आणि त्याच्यानंतर काय झालं, बीसीसीआय मर्ज झालं, त्याच्यामुळे एअर इंडियाला एंट्री नव्हती खेळायला नॅशनल. येस, म्हणून WCA होतं तेव्हा खेळायची एअर इंडिया सगळ्या मॅचेस नॅशनल लेवलला. पण बीसीसीआय मर्ज झाल्यानंतर एअर इंडियाला एंट्री नव्हती, त्याच्यामुळे ती टीम बंद झाली. आणि मग इंडियन रेल्वेजच एक होती की जी जॉब देत होती मुलींना. आणि तिथे मला जॉब लागला आणि मग सगळे जे इंडिया खेळत होते ते सगळे इंडिया प्लसना रेल्वे जॉब द्यायची. कारण अल्टिमेट इज व्हॉट की एक फायनान्शियल सपोर्ट पाहिजे. येस, क्रिकेटचा भरोसा नाही, आज आहे उद्या काही झालं, इंजुरी झाली, काय झाली तर सिक्युरिटी नाहीये. त्याच्यामुळे सगळ्या मुली जॉब घेणं प्रिफर करायच्या आणि पैसा तेवढा नव्हता क्रिकेटमध्ये, त्याच्यामुळे फायनान्शियली सपोर्ट असा मुलींना नव्हता. म्हणून मुली प्रिफर करायच्या की जॉब घेऊन टाकायचा. आणि म्हणून सगळे इंडियन रेल्वेज मध्ये सगळे इंडिया प्लेयर्स भरून जायचे. तुझा डेब्यू आठवतो तुला? इंडिया डेब्यू कोण होता कॅप्टन? मी झुलन गोस्वामी होती 2009 ला, तिच्या अंडर मी खेळले तो वर्ल्ड टेस्ट की वन डे? वन डे खेळले. हा, आणि तिच्या अंडरच माझा डेब्यू झाला. काय होतं ते तेव्हाची काही आठवणी, काही प्रेशर असेल, फर्स्ट मॅच खेळतो भारताकडनं, जसं कधी आपण इमॅजिन पण नव्हतं केलं, आपल्याला माहित पण नव्हतं जेव्हा क्रिकेट सुरू केलं, आणि त्या मेमरीज काय होत्या पहिल्यांदा भारताकडून? ऑफकोर्स तुम्हाला एक मी सांगेन, माझा सगळ्या फॉर्मॅट मध्ये डेब्यू झाला ना, मी 0वर आउट झाले. टेस्टला डेब्यू, वन डे ला डेब्यू, T20 ला डेब्यू झाला, मी 0वर गेले. आणि काही वेगळं प्रेशर असायचं? नाही असं, येस, पहिली मॅच जेव्हा मी वन डे ची पहिली मॅच वर्ल्ड कपला खेळले, ऑफकोर्स ते प्रेशर सगळ्यांना असतं आणि मी पण सेम प्रेशर फील करत होते. आणि मी आउट झाले त्यावेळेला, LB झाले. पण त्याच्यानंतर मला सिनियर्सने समजावलं. आय वॉज रिअली डिसअपॉइंटेड की मला अपॉर्च्युनिटी एक मिळाली आणि मी ती गमावली. पण त्याच्यानंतर सिनियर्स होते टीम मध्ये, त्यांनी मला समजावलं की दॅट्स ओके, होता है ऐसा, अभी 0 पे गई है, लेकिन इसके बाद सचिन तेंदुलकर भी 0 पे गया था डेब्यू पे, लेकिन उसके बाद देखना उसने क्या किया, है ना, तो शायद तेरा भी ऐसा हो सकता है, तो सो बी पॉझिटिव्ह. त्यांनी मला असं समजावलं आणि तेव्हा जाऊन थोडंसं बरं वाटलं मला. आणि त्याच्यानंतर मग आय वॉज ओके. त्याच्यानंतर जी पण मॅच आली मी खूप चांगल्यारीत्या खेळले. आणि पण तुझं जे करिअरची सुरुवात झाली होती भारतीय संघाकडनं पर्टिक्युलरली, तेव्हा मोठमोठे प्लेयर्स होते भारतीय टीम मध्ये, इव्हन आतापर्यंत होते. मिताली राज असेल, झुलन गोस्वामी असेल, जी पहिली कॅप्टन होती त्याची, इतरही असतील मला वाटतं. तर यांच्या सोबत खेळण्याचा तो अनुभव कसा होता? त्यांनी कसं सांभाळून घेतलं? कारण ज्युनियर जेव्हा फर्स्ट टाइम इंडियन टीम मध्ये जाते, आणि यांचं बघितलं तर करिअर मला वाटतं 20-22 वर्षांचं असेल, त्यापेक्षा मोठं असेल दोघींचे क्रिकेट इंटरनॅशनल. हो, त्यांचं करिअर आय थिंक 20-22 वर्ष, मिताली दीचं ऑलमोस्ट 22 वर्ष झालं. पण येस, खूप इन्स्पिरेशनल जर्नी होती त्यांच्या अंडर खेळणं आणि खूप शिकायला मिळालं, खूप काही. आम्ही म्हणजे मी हरमनने एकत्र डेब्यू केला होता, मी आणि हरमनचा एकत्र डेब्यू झाला होता तेव्हा. आणि त्याच्यामध्ये
अच्छा, हरमनजान तुझा डेब्यू सोबत झाला? येस, सोबत डेब्यू झालेला आणि सेम वर्ल्ड कपला. आणि त्याच्यानंतर म्हणजे जर्नी अशी होती की म्हणजे खूप इन्स्पिरेशनल होतं, कारण जेव्हा मी पहिल्यांदा मॅच टीव्हीवर पाहिली होती 2003 मध्ये, जेव्हा मी पहिली मॅच टीव्हीवर पाहिली तेव्हा मी मिताली राज, अंजुम चोप्रा यांना सगळ्यांना पाहिलं होतं. आणि त्यांच्यासोबत टीम मध्ये खेळणं, त्यांच्या अंडर खेळणं, इट वॉज रिअली एक्साइटिंग. तेव्हा की मी ती जी मॅच, सॉरी टू डिस्टर्ब, ती जी मॅच बघत होती तेव्हा असं वाटलं होतं की एक दिवस आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो, की तेव्हा काही मेमरी तसं काही नव्हतं? नाही, असं मला वाटलं होतं. कारण मी जेव्हा मॅच बघितली, पहिली मॅच 2003-04चा वेळ होता आणि तेव्हा हेमलता काला वगैरे हे सगळे टीम मध्ये असायचे. सुनेत्रा परांजपे होती तेव्हा, सुलक्षणा नाईक आपल्या मुंबईच्या त्या होत्या, आणि मिताली राज, अंजुम चोप्रा, अमिता शर्मा, ही सगळी त्यांची टीम होती त्यावेळेला. आणि मी पाहिलेली मॅच आणि तिथून मी इतकी इन्स्पायर झालेले की मी लिटरली म्हणजे माझं ते ड्रीमच झालेलं की मी एक दिवस यांच्यासोबत खेळणार. आणि मी एक मजेशीर सांगेन, मी म्हणजे लिटरली शाळेत बसायचे ना, शाळेमध्ये कोणालाच माहित नव्हतं की मी क्रिकेट खेळते. ओके, कुठली शाळा? मी कोणाला सांगितलं नव्हतं. एक्सर सुविद्या, बोरिवलीची एक्सर सुविद्या शाळा होती आणि चांगली शाळा होती. आणि एकदा असं चुकून बोलून गेले आणि त्या मुलांनी माझी खिल्ली उडवली की अरे मुली नाही खेळू शकत क्रिकेट, असं तसं काय पण काय बोलते असं हे ते. मी म्हटलं ठीक आहे, आता कोणाला सांगायचंच नाही क्रिकेट खेळतो. तर मी ना असं बेंचवर लिहायचे, नावं लिहायची सगळ्यांची. आय वॉज क्रेझी की मला त्यांच्या बरोबर खेळायचं एक दिवस, आणि मी तेवढी पॅशनेट होते. आणि हातावर नाव लिहून ठेवायची, अंजुम चोप्रा, मिताली राज, असं बेंचवर सगळं लिहून. तर बाजूची मुलगी मला विचारायला लागली की हे काय, कोणाची नावं लिहितेस तू, काय आहे? तर मी म्हटलं अरे तुला माहित नाही कोण आहेत, हे मोठे क्रिकेटर आहेत, ते लोक इंडिया प्लेयर्स आहेत. तर बघ एक दिवस ना मी यांच्यासोबत खेळताना दिसेन तुला. आणि लिटरली तसं झालं. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये क्रिकेट इतकं फेमस नव्हतं, त्याच्यामुळे इतक्या मॅचेस टीव्हीवर यायच्या नाही, दिसायच्या नाही. पण 2017चा वर्ल्ड कप आम्ही इतका छान खेळलो आणि इतकं छान झाला त्यावेळेला मॅचेस की, आणि आम्ही फायनलला आलो. तर त्या लोकांनी, शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, माझी जी बॅच होती 2005ची SSC 2005, बोलवलं नाही, त्यांनी सगळ्यांनी टीव्हीवर बघितली मॅच. आणि कारण तेव्हा सगळं म्हणजे फेमस झालं ना, विमेन क्रिकेटच फेमस झालं, कारण फायनलला आलो वगैरे सगळं झालेलं. पाकिस्तानला हरवल्यावर तर अजून जास्त हे झालं. तर फायनलला आल्यावरती त्या सगळ्यांनी फायनल मॅच बघितली आणि त्यांना तिथे कळलं की अरे पूनम इकडे. हो, आणि माझी एक मैत्रीण तिकडे पोहोचलेली बघायला लंडनला. व्हेरी गुड. ती होती लॉर्ड्सला तिथे? ती लॉर्ड्सला होती आणि ती मला आदल्या दिवशी येऊन भेटली होती. दीप्ती भट्ट तिचं नाव आहे. आणि ती तिथे आदल्या दिवशी मला भेटायला आली, माझी जर्सी वगैरे घेतली आणि ती स्टेडियम मध्ये मॅच बघायला आलेली तिच्या हजबंड बरोबर. आणि शी वॉज देअर टू चेअर मी अप. आणि म्हणजे इतकं छान वाटत होतं. आणि नंतर त्या लोकांनी गेट टुगेदर वगैरे केलं स्पेशली. म्हणजे सगळे बोलले की पूनम तुझ्यामुळे शक्य झालं नाही, तर आम्ही इतकी वर्ष प्रयत्न करतोय काहीच झालं नाही, पण रियुनियन वगैरे त्याच्यानंतर पॉसिबल झालं. सो अशी गोष्ट आहे. आणि त्या मुलीने मला आठवण करून दिली, माझ्या लक्षातही नव्हतं, सांगितलं होतं ते डेस्कवर. हा, ती मुलगी मला बोलली पूनम मला आठवते तू काय बोललेलीस एकदा. म्हणजे काय बोललेली, माझ्या पण लक्षात नव्हतं मी काय बोललेले. तुला आठवते तू अशी नावं लिहून ठेवायचीस, मी तुला विचारलेलं. म्हणलं हा यार तुला मी बोललेले. आणि ते खरं पण झालं, सॉलिड आहे. म्हणजे असं. पण आता त्या शाळेची टीम वगैरे आहे का आता गर्ल्सची? शाळेची टीम आय डोंट थिंक सो आहे. ती एक्सर सुविधा बंद झाली. जी गोराईची सुविधा आहे ती चालू आहे, तर तिथे क्रिकेट चालू असेल कदाचित, तिकडे चालू आहे. तू लॉर्ड्सच्या त्या फायनल बद्दल उल्लेख केला, त्याबद्दल तर मला विचारायचंच आहे. पण वुमेन्स क्रिकेटचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं भारतात, जसं तू मगाशी म्हटले की पहिले वुमेन्स क्रिकेट ऑफ इंडिया होतं मला वाटते पहिले 2007च्या आधी, मग त्यानंतर मर्ज झालं, BCCI टेक ओव्हर केलं. त्यानंतर क्रिकेट किती बदललं, कारण ज्या फॅसिलिटी मेन्स क्रिकेटला होत्या ॲज गुड ॲज त्याच सगळ्या फॅसिलिटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी कदाचित वुमेन्स क्रिकेटला आज असतील. हा, ऑफकोर्स त्यावेळेला BCCI मर्ज नव्हतं तेव्हा फार स्ट्रगल होतं मुलींना, पैसे मिळायचे नाहीत आणि आम्ही ट्रॅव्हल अनरिझर्व मध्ये करायचो. किती वेळा तर येस ट्रेनमध्ये प्रवास असायचा, अनरिझर्व मध्ये प्रवास करायचो, एका बर्थवर 3-3, 4-4 बसून जायचो. सो लिटरली एवढं स्ट्रगल होतं. आणि मॅडम आम्हाला आडली असे 100 रुपये 200 रुपये असे द्यायचे की खर्चाला. म्हणजे ही गोष्ट तू झोनल क्रिकेटची करतेस?
नाही, जेव्हा बीसीसीआय मर्ज नव्हतं क्रिकेट तेव्हा कुठल्या टीमला खेळायची, म्हणजे मुंबई टीम. ओके. आणि बीसीसीआय मर्ज नव्हतं, सो तर खूप स्ट्रगल होतं आम्हाला. हॉटेल सर्व्हिसेस वगैरे नव्हत्या, आम्ही डॉमिटरीज मध्ये वगैरे राहायचो. जे ऑर्गनाईज करायचे ते डॉमिटरीज द्यायचे आणि तिथे आम्ही राहायचो. तर आणि त्याच्यानंतर जेव्हा मर्ज झालं आम्हाला चांगल्या फॅसिलिटीज मिळायला लागल्या, हॉटेल्स चांगले मिळायला लागले, चांगले ग्राउंड्स मिळायला लागले, इवन आम्हाला मॅच फीज मिळायला लागली, DA मिळायला लागला. सो फायनान्शियली सपोर्ट मिळायला लागला. आणि तिथून म्हणजे एक मुलींना कसं एक धैर्य आलं की हा काहीतरी आहे, आपण करिअर करू शकतो याच्यामध्ये, की एक मॅचेस खेळलो तर आपल्याला पैसे मिळत आहेत, म्हणजे एक चांगली गोष्ट झाली. आणि तिथून मग इतकं मोटिवेशन मिळालं की खूप चांगलं करायचं. आणि इवन वर्ल्ड कप नंतर तर अजूनच फेमस झाला, कारण मॅचेस टीव्हीवर दिसायला लागले. स्टार झाले सगळे वुमेन्स क्रिकेटर. येस, तेव्हा मॅचेस टीव्हीवर यायच्या नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहिती पण नव्हतं की विमेन्स टीम आहे वगैरे. जसं माझ्यासोबत झालं असं किती जणांसोबत झालं असेल. बरोबर आहे. आणि पेरेंट्सना कळायचं नाही की मुलीला का क्रिकेट खेळायचंय, क्रिकेटमध्ये करिअर नाहीये, त्याच्यामुळे पेरेंट्सचा सपोर्ट नाही मिळायचा मुलींना. त्याच्यामुळे बऱ्याच मुली क्रिकेटमध्ये वळायच्याच नाही. पण एक मी सांगेन, आम्ही जेव्हा वर्ल्ड कप खेळायला गेलेलो 2017चा, आमचा सगळ्यांचा एकच गोल होता की ह्या वर्ल्ड कपला आपण, आणि कोणालाच इतकी कल्पना नव्हती की इंडियन टीम खूप चांगलं करते, कारण जे आम्ही क्वालिफायरला वगैरे खेळलो जाऊन तर सगळ्यांना वाटत होतं की काय इंडियन विमेन्स टीम क्वालिफायर खेळते जाऊन, असं तसं सगळं होतं. सो वी वर अंडरडॉग्स इन वर्ल्ड कप. तर तेवढं हे नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं, एक विश्वास होता टीमला की आम्ही चांगलं करू शकतो, कारण आम्ही ओव्हरसीज क्रिकेट खेळून आलोय, मॅचेस खेळून आलोय, आम्ही हरून आलोय. भले आम्ही सिरीज नाही जिंकलो, पण आम्ही हरवलंय सगळ्यांना जाऊन त्यांच्या कंट्रीमध्ये. सो एक विश्वास होता की यावेळेला टीम चांगली आणि आपण चांगलं करू शकतो. सो तोच विश्वास आमच्या सगळ्यांना होता की आपण या वर्ल्ड कपला चांगलं करायचं, जेणेकरून म्हणजे इंडियातलं क्रिकेट सुधरेल आणि प्लस मुली आणि पेरेंट्सचं परसेप्शन जे आहे क्रिकेटला घेऊन ते चेंज होईल. सो सगळ्यांचा तो एक गोल होता की आपल्या इंडियामध्ये भरपूर मुली याव्यात ग्राउंडवरती खेळायला, सगळ्यांना मिळावं खेळायला. आणि लिटरली जेव्हा मी फायनलला पोहोचलो, माझं सोशल मीडिया पूर्ण बंद होतं. मी ते केलेलं की कुठेच फोकस करायचं नाही, जस्ट फोकस ऑन मॅचेस. तर तेव्हा जस्ट मी फायनल मॅच होती आणि आय वॉज फिलिंग सो नर्वस की उद्या फायनल आहे, आपण कुठून कुठे आलो, विचार पण नव्हता केलेला आणि इतकं चांगलं खेळलोय, नर्वस होते. तर मी असंच सोशल मीडिया ओपन केलं, कारण झोप येत नव्हती रात्रभर. रात्री मी 2 वाजता झोपली असेल फायनलच्या आदल्या दिवशी. मला झोप येत नव्हती. तारीख आठवते फायनलची? हा, 23 जुलै. व्हेरी गुड. 23 लॉर्ड्सवर तेव्हा पहिल्यांदा खेळत होती की त्यापूर्वी खेळली होती? लॉर्ड्सवर खेळली होती. आम्ही हरवलं होतं आणि इंग्लंडला. त्याच वर्ल्ड कप मध्ये नव्हतं, पण आम्ही सिरीज मध्ये त्यांना हरवलं होतं. सिरीज हरवली होती आम्ही त्यांना. तर झालं काय, मी तेव्हा सोशल मीडिया ओपन केलं आणि लिटरली इतके मेसेजेस होते FB वरती आणि इंस्टावरती की दीदी आपके वजह से ना आज मेरे पेरेंट्स के विचार चेंज हो गए, उन्होंने मुझे क्रिकेट खेलने के लिए परमिशन दी है और आपके वजह से ये इतना सब चेंज देखने को मिल रहा है, मुझे क्रिकेट खेलने नहीं दे रहे थे. असे बऱ्याच जणांच्या मुलींचे मेसेजेस होते. सो म्हणजे ते चेंज होता आणि जे आम्हाला पाहिजे होतं ऍक्च्युली, आणि ते झालं. आणि त्या फायनल मध्ये तुझा रोल खूप इम्पॉर्टंट ठरला. मला वाटतं 86 रन्स केले होते तू, रनआउट झाली होती आणि थोडक्यात आपण LB झाले होते. LB होती. हा, LB झाले होते आणि मला क्रॅम्प्स पण खूप येत होते. आणि येस, त्यावेळेला खूप छान खेळलो होतो, पण ते थोडक्यासाठी राहिलं. 9 रन्स मला वाटतं फायनल हरलो होतो. येस येस येस, वर्ल्ड कपची फायनल. पण जरी आपण फायनल जिंकलो नाही तिथे, तरी मला वाटतं त्या 2017ची जी फायनल होती ती टर्निंग पॉईंट ठरली इंडियन वुमेन्स क्रिकेटर्ससाठी. कारण त्यानंतर जसं तू उल्लेख केला की पॅरेंट्स स्वतः आता सांगायला लागले की नाही, मुलींना यामध्ये फ्युचर आहे, करिअर आहे, किंवा त्या अकॅडमीज मध्ये घेऊन येत असतील. तर ही किती महत्वाची गोष्ट होती. एक त्यापूर्वी झालं होतं जेव्हा BCCI टेक ओव्हर केलं, मग फॅसिलिटीज दिल्या. त्यानंतर अंडर 15च्या पण मुली असतील ज्या एअरप्लेनने ट्रॅव्हल करत असतील, जसं तू मगाशी म्हटलं की तुम्हाला ट्रेनने जावं लागायचं, रिझर्वेशन्स नसायचे. आजकाल 5 स्टार्स हॉटेल्स मध्ये सगळे प्लेयर्स थांबतात. ती एक स्टेप होती. त्यानंतर 2017च्या वर्ल्ड कपची ती फायनल, जिथे आपण इंग्लंडच्या मैदानावर जवळपास आपण हरवलो होतो. काही रन्सने आपण हरलो होतो ती मॅच. पण तुम्ही जो परफॉर्मन्स केला होता तो एक टर्निंग पॉईंट ठरला इंडियन क्रिकेटसाठी. ऑफकोर्स, म्हणजे खूपच टर्निंग पॉईंट. म्हणजे आम्ही स्वतः एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं चेंज होईल काहीतरी.
आम्ही इंग्लंडमध्ये होतो आणि आम्ही हरलो आणि एक दिवस आम्हाला तिथे स्टे होता लंडनमध्ये, कारण आम्हाला इंडियन एम्बेसीला वगैरे जाऊन भेटायचं होतं. सो आम्हाला म्हणजे असं काहीच कल्पना नव्हती की इंडियामध्ये काय चाललंय काय नाही. अक्षय कुमार आलेला मॅच बघायला, तो बोलला एकदा की अरे तुम्हाला माहिती नाही काय तुम्ही केलंय, इंडियामध्ये काय चाललंय तुम्हाला, कारण तिथे टीव्हीच नाहीये आणि आम्हाला काहीच बघायला मिळत नाहीये आणि सोशल मीडिया आम्ही बंद आहे आमचं, त्याच्यामुळे काहीच कल्पना नव्हती. पण त्याने तो बोलला ते खरं झालं की इंडियामध्ये काय झालंय तुम्हाला माहिती नाहीये. आम्ही नर्वस होतो, आम्ही डिसअपॉइंट होतो की आम्ही इतकी मॅच आणली आणि आपण हरलो. सो पण लिटरली तो जो चेंज बघितला, म्हणजे आम्ही रात्री एअरपोर्टला पोहोचलो, 2-3 वाजता पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं की एवढं पब्लिक येईल तिकडे एअरपोर्टला घ्यायला. सो दॅट वॉज अनबिलिव्हेबल, म्हणजे मी बिलीव्हच करू शकत नाही. आणि इव्हन त्याच्यानंतर माझं पण जे वेलकम झालं होतं बोरिवलीमध्ये एंटर केल्या एअरपोर्टवर पण मोठ्या संख्येने, हो तेच, एअरपोर्टला रात्री 2-3 वाजता, म्हणजे आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं. मला फोन यायला लागलेले, डॉक्टर शेट्टी सरांचे फोन यायला लागलेले. म्हटलं काय एवढ्या रात्री फोन करतायत. सो आणि आवाज येत होता बाहेर. म्हटलं स्मृती होती माझ्या बाजूला, तर म्हटलं स्मृती काहीतरी बाहेर आहे, गडबड आहे काहीतरी, आवाज येतोय खूप. आणि तेव्हा ऍक्च्युली कळलं की आम्ही काय केलंय. आणि ही मीडिया आणि हॉटेलला होती मोठ्या प्रमाणात 2-3 वाजता रात्री, आणि दुसऱ्या दिवशी मीडिया कॉन्फरन्स बसली होती मोठी. सो खूपच चेंज. आणि त्याच्यानंतर आम्ही PM मोदी सरांना भेटलो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, शरद पवार साहेबांना भेटलो. आणि त्याच्यानंतर मी बोरिवलीमध्ये आल्यानंतर ते स्वागत वेगळं होतं. आणि ते तर मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की असं काहीतरी होईल, सगळी माणसं आपल्यासाठी वेट करतील तिथे. आणि इतकी माणसं खाली उतरलेली, 10-15 हजार पूर्ण कॉलनी खाली उतरलेली. ते आम्ही जेव्हा वर्ल्ड कपला चाललेलो तेव्हा कोणालाच माहित नव्हतं की आम्ही कुठे चाललोय. खरंच म्हणजे आम्ही विचार करतो की वर्ल्ड कपला जेव्हा मेन्स टीम जाते तेव्हा त्यांचे किती प्रेस कॉन्फरन्स होतात, त्यांना किती लोक फॉलो करत असतात, मीडिया किती फॉलो करतात. तसं आमचं काहीच झालेलं नव्हतं. आणि आम्ही तेव्हा मी बघितलं की हा ठीक आहे, कोणाला माहिती नाहीये, पण आल्यावरती नक्की सगळ्यांना माहिती पडेल. पण त्याच फायनलमुळे कदाचित आता चित्र बदललंय, आता एक्सपेक्टेशन्स पण वाढले आहेत की भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्ड कप कधी जिंकणार. हो नक्कीच, त्या अपेक्षा तर वाढणारच. एवढं आता इंडियन टीम इतकं चांगलं करते की अपेक्षा सगळ्यांनाच आहेत की आम्ही वर्ल्ड कप जिंकू. लास्ट 2022 मध्ये पण आपण हरलो. आपण असं नाही की खराब क्रिकेट खेळलो, पण चांगलं क्रिकेट खेळतोय, पण कुठे ना कुठे प्रेशर सिच्युएशन येते आणि आपण कमी पडतोय. पण आय एम प्रिटी शुअर की आता IPL WPL चालू झालंय आणि इतक्या यंगस्टर्स वरती येत आहेत आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि ऑब्व्हियसली WPL लक्षात घेतलं तर सगळे परफॉर्मन्स पण खूप चांगले देतात. आणि इव्हन टेस्ट क्रिकेट वाढलेलं आहे आता विमेन्स बॉल टेस्ट क्रिकेट सुरू झालं महिलांसाठी. येस, टेस्ट क्रिकेट वाढलेलं आहे, नंबर ऑफ टेस्ट आता BCCI वाढवणार आहे. सो आता इथून क्रिकेट अजून एक स्टेप वरतीच जाणार आहे आणि वर्ल्ड कप काय आता दूर नाहीये, येणारच. तुझा पहिल्या भारतीय संघासाठी खेळली होती तेव्हाची फीज आठवते तुला किती मिळाली होती? हा, तेव्हा आम्हाला एका पूर्ण सिरीजला, म्हणजे आम्ही जर सिरीज मध्ये एक 7-8 मॅचेस खेळतोय तर आम्हाला एका त्या सिरीजला 1 लाख रुपये मिळायचे. अच्छा, पूर्ण सिरीज साठी DA वगैरे पकडून पूर्ण 1 लाख मिळायचे. आता अंडर 15च्या मुलींना पण स्टेट साठी खेळताना त्याच्यापेक्षा जास्त मिळत असते. आता म्हणजे स्टेट साठी पण मॅच फीज वाढलेली आहे, त्याच्यामुळे 1-1.5-2 लाख पर्यंत जातं. पण इंटरनॅशनल लेवलला DAच आता 3x 4x झाला, वेगळ्या लेवलवर गेला. इव्हन महिलांसाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पण सुरू केली BCCI ने. त्याचा पण फायदा सिस्टम तर फार आधी सुरू 2016 पासून सुरू झालेलं आहे. पण आता त्यांनी पैसे वाढवले, पण हे हळूहळू होईल. पैशाचा प्रश्न नाहीये, पण द अमाऊंट ऑफ क्रिकेट वी आर गेटिंग टू प्ले, लाईक एवढं क्रिकेट वाढलेलं आहे. WPL मुळे मुलींचे कॅम्प्स लागतच असतात, स्टेट कॅम्प्स असतात, स्टेट नाही तर मग WPLचे फ्रँचायझीज कॅम्प लावतात. त्याच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं त्यांना आणि खूप काही डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे गेम मध्ये. स्ट्राईक रेट आणि काय व्हायला लागलंय. त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल की गेम चेंज होत चाललाय, पहिल्यासारखं नाही राहिलंय. जसं मेन्स क्रिकेटर्स
चालले आहेत त्याच्या बरोबरीने विमेन क्रिकेटर्स पण चालले. पॅरलल संधी मिळत आहेत आणि ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत. हो, अपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत, नंबर ऑफ मॅचेस वाढलेले. हो, WPL चा तू उल्लेख केला. कधी क्रिकेट खेळताना डिसअपॉइंटमेंट पण आले असतील. भारतासाठी कधी सिलेक्शन झालं नसेल, WPL साठी पण तू प्रयत्न केला असशील. तर या डिसअपॉइंटमेंट्सला ओव्हरकम कसं केलं आणि पुन्हा आपल्या प्रॅक्टिसवर आपल्या याच्यावर फोकस कसं केलास? सी, क्रिकेट अशी गोष्ट आहे ना, क्रिकेट काय एनी स्पोर्ट्स अशी गोष्ट आहे ना की स्पोर्ट्समध्ये फेल्युअर हे खूप काळासाठी असतं आणि सक्सेस अशी गोष्ट आहे की ती येते आणि लगेच जाते. त्याच्यामुळे आपण जेव्हा फेल होतो, आपण ऍक्च्युअल फेल नसतो होत, आपण शिकत असतो त्या सिच्युएशन मध्ये आणि त्याच्यामधून जे काही आपल्याला लर्निंग्स मिळत असतात त्याच्यावर आपण काम करत असतो. सो मी कधीही फेल्युअर ॲज अ फेल्युअर समजत नाही. ओके, मी ऑलवेज असं समजते की ठीक आहे, इट डिडंट वर्कआउट, आपण त्याच्यावर काम करू शकतो आणि मी त्याच्यातनं काय शिकले आणि काय चांगलं करू शकते आणि त्याच्यावरती येऊन प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करणं हेच आपल्या हातात आहे, त्याला सोल्युशन प्रॅक्टिसच आहे. बरोबर, आणि पेशन्स इज द की. आणि तेच मोस्ट ऑफ द प्लेयर्स दे लूज आउट, गिव्ह अप करतात आणि नाही जमत त्यांना. ते नेगेटिव्ह थॉट्स क्रिएट होत जातात, आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा बघतात. मोस्ट ऑफ द प्लेयर्स दे फॉलो सोशल मीडिया आणि दुसऱ्यांचा सक्सेस पण आणि स्वतःकडे डिसअपॉइंटमेंट येतात त्यांना. सो तसं नाही झालं पाहिजे. आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे जी क्वालिटी आपल्याला देवाने दिलेली आहे, दॅट इज अ गॉड गिफ्ट. आपण त्याच्यात कसं बेटर करू शकतो ह्याच्यावरच आपल्याला विचार करायचा असतो. आपण मोस्ट ऑफ द प्लेयर्स काय विचार करतात की अरे माझ्याने नाही होत आहे, ते लोक इतकं चांगलं खेळतात, माझ्याने का नाही होत आहे. पण त्याच्यावर एकच तोडगा आहे, प्रॅक्टिस. येस, कारण आपल्या हातात सिलेक्शन्स नाही आहेत, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या अनकंट्रोलेबल आहेत, आपण त्या कंट्रोल करू शकत नाही. आणि क्रिकेट असा गेम आहे की जिथे ओपिनियन्स मॅटर करतात. जरी तुम्ही कदाचित एका प्लेअरने 2 सेंचुऱ्या मारल्या, दुसऱ्या प्लेअरने कदाचित एकच सेंचुरी मारली, पण त्याच्यामध्ये पण ओपिनियन्स असतात की त्याने चांगल्या टीम अगेन्स्ट मारल्यात, मग याने वीक टीम्स बरोबर मारलेले आहेत, आणि हिने इतके बॉल घेतले, हिने इतक्या बॉल मध्ये मारले. हे सगळे ओपिनियन्स खूप मॅटर करतात. आणि त्याच्यामध्ये मग सिलेक्टर्स विचार करतात की कोणाला घ्यायचा आणि कोणाला नाही घ्यायचा, अँड विच इज नॉट इन आवर हँड. आपल्या हातामध्ये आहे की आपण आपल्यापेक्षा बेस्ट करायचं, प्रॅक्टिस करायची आणि परफॉर्म करायचं. प्रॅक्टिस करा आणि परफॉर्म करा बस. आणि जे आपण आज करतोय त्याच्यापेक्षा उद्या चांगला करायचा प्रयत्न करा, आपल्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न. दुसऱ्यांबरोबर कॉम्पीट करू नका. ऍक्च्युअली व्हॉट आय वॉज डे बिफोर यस्टरडे, आय विल बी बेटर. सो माझा तोच प्रयत्न असतो की जे मी मागच्या मॅच मध्ये केलेलं आहे, मी ह्या वर्षी कसं अजून ॲज अ बेटर प्लेअर, मी ॲज अ बेटर ह्युमन बिंग कसं इम्प्रूव्ह करू शकते स्वतःला, हाच माझा नेहमी विचार असतो. बरोबर. तू 3 फॉर्मॅट खेळली आहे भारताकडनं. मला वाटतं वन डे मध्ये तर जवळपास 2000 पेक्षा जास्त रन्स आहेत. दोन्ही फॉर्मॅटमध्ये सेंचुरी आहे. T20 मध्ये चांगला परफॉर्मन्स केला. तुझा आवडता फोर्टे कुठला आहे? कुठल्याला जास्त एन्जॉय करते? कुठला फॉर्मॅट? सी, ॲज अ क्रिकेटर मला ऑल फॉर्मॅट्स आवडतात, पण सगळ्यात जास्त फेवरेट माझा वन डे आणि टेस्ट आहे. अच्छा. विच आय एन्जॉयड अ लॉट. येस, T20 कसं आहे आता मार्केटिंग इतकं होतंय डिजिटली, टीव्ही वरती, सोशल मीडियावरती. सो दॅट इज वन साइड T20, बट ऍक्च्युअल टेस्ट असते ती टेस्ट क्रिकेटमध्येच असते. टेस्ट इज रिअल टेस्ट. टेस्ट इज अ रिअल टेस्ट. आणि वन डे बिकॉज त्याच्यामध्ये इंटेन्सिटी पण आहे आणि प्लस लॉंग ड्युरेशन आहे. सो दॅट इज रिअल टेस्ट. त्याच्यामुळे मला वन डे फॉर्मॅट आणि टेस्ट फॉर्मॅट खूप आवडतं. काही करिअर मधल्या खास आठवणी असतील, जसं तू डेब्यूची आठवण सांगितली होती की तुझी क्रिकेटची जर्नी स्टार्ट विथ 0 झाली होती, पण नंतर तू ओव्हरकम केलं, 100 पण केले, सेंचुरीज पण केल्या. पण या जर्नी मधल्या काही आठवणी असतील, पर्टिक्युलरली टेस्ट मधल्या असतील. आता पिंक बॉल टेस्ट पण केली तू शेवटची भारताकडनं. पिंक बॉलच्या काय आठवणी होत्या? काय वेगळे चॅलेंजेस वेगळं आणि कसं बघते तू पिंक बॉलचं हे फ्युचर? पिंक बॉल इज लाईक म्हणजे एक ऑस्ट्रेलियाने इन्व्हेंट केलेला गेम आहे तो पिंक बॉलने खेळणं. पण पिंक बॉल जेव्हा मी पहिल्यांदा खेळले होते इट वॉज डिफिकल्ट, कारण पिंक बॉल मध्ये थोडीशी सीम ग्रीन कलर असते, त्याच्यामुळे ती सीम
इतकी जास्त विजिबल नसते बॅटरसाठी, त्याच्यामुळे स्विंग आणि थोडंसं ओळखायला वेळ लागतो. आणि जर इंग्लंडमध्ये खेळताय तर अजून इट्स डिफिकल्ट टू प्ले, मूवमेंट जास्तच असते. येस. पण त्याच्यानंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला खेळलो. इट वॉज डिफरंट, लाईक वेदर डिफरंट होतं, इंग्लंड सारखं नव्हतं. इंग्लंडमध्ये कसं ग्लुमी वेदर असतं थोडं, त्याच्यामुळे स्विंग जास्त होतो, थोडं डार्क असतं, त्याच्यामुळे बॉलची सीम बघायला पण थोडा प्रॉब्लेम झालेला. पण ऑस्ट्रेलियामध्ये चांगलं ऍटमॉस्फिअर होतं, एकदम ब्राईट सनी होतं आणि त्याच्यामुळे खूप मजा आली. फ्युचर कसं बघते की पिंक बॉल टेस्ट प्रत्येक टूर मध्ये एक पिंक बॉल टेस्ट व्हायला पाहिजे? ऑफकोर्स व्हायला पाहिजे, कारण वातावरण जर लक्षात घेतलं आपण, कारण इतकं गरम असतं, 5 दिवस प्लेयर्सना खेळायचं असतं, तर त्याच्यामध्ये जर एखादी मॅच जर पिंक बॉल टेस्ट केली तर काहीच हरकत नाहीये. आणि इट्स ऑलवेज गुड ना की संध्याकाळी मॅच बघणं पण इझी होतं लोकांना, व्ह्युअरशिप पण तेवढी जास्त मिळू शकते कारण संध्याकाळी मॅच असते. इट डिपेंड्स कोणत्या कंट्रीमध्ये खेळतोय त्याच्यावर डिपेंड करतं. रिसेंटली आता बीसीसीआयने वुमेन्सचं लॉंग डे फॉर्मॅटचं जे क्रिकेट आहे, 3 डे 4 डे क्रिकेट, जे गेल्या 5-6 वर्ष 7-8 वर्ष मला वाटते झाले नव्हते झोनल टुर्नामेंट, ती पुन्हा सुरू केली रिसेंटली आता. आणि तुझा परफॉर्मन्स पण चांगला झालाय, 100 केले. सेंट्रल झोन साठी मला वाटते तू 100 केले होते. तर हा परफॉर्मन्स किती बुस्टिंग आहे तुझ्यासाठी, की नाही मी अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे टेस्ट क्रिकेट किंवा वन डे साठी कमबॅक करण्यासाठी? येस, ऑफकोर्स. जसं मी म्हटलं की अपॉर्च्युनिटी कधी येऊ शकते आणि आय एम ऑलवेज रेडी फॉर दॅट. कारण जर माझा फिटनेस आणि जर मी विचारात घेतला तर खूपच चांगला आहे आणि मी अजूनही इंटरनॅशनल क्रिकेटला डॉमिनेट करू शकते समोरच्या टीमला. सो तोच एक कॉन्फिडन्स आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने मी रोज दैनंदिन जीवनात माझं जे रुटीन फॉलो करते, प्रॅक्टिस करते, कारण यू नेव्हर नो अपॉर्च्युनिटी कधी येऊ शकते आणि यू हॅव टू रेडी फॉर दॅट. कारण माझ्या सरांनी मला तेच सांगितलंय की तू तुझं काम करत राहा, बाकी सगळं वरचा बघून घेईल, तू तुझं काम करत राहा आणि तेच मी करते. कसं शेड्यूल असते तुझं प्रॅक्टिसचं, किती वेळ देते, किंवा पर्टिक्युलरली कुठली साईड, कुठले शॉट्स जास्त स्ट्रॉंग करायचे आहेत, कुठल्या ऍस्पेक्ट वर जास्त वर्क करायचं? मी माझं रुटीन असं आहे की मी सकाळी एकतर लवकर उठते, कारण मला सकाळी लवकर उठायला आवडतं. कारण आणि 4:30-5 वाजता माझा दिवस स्टार्ट होतो. कारण तुम्ही जेव्हा लवकर उठता तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा 2 तास मिळतात सकाळचे स्वतःवरती स्पेंड करायला, आणि ते मला आवडतात आणि ते माझ्यासाठी असतात. म्हणजे मेडिटेशन वगैरे करणं हे माझं रुटीन आहे, तर त्या वेळेमध्ये मी ते कम्प्लीट करते. त्याच्यानंतर मी सकाळी वर्कआउट करणं मला आवडतं, तर वर्कआउट करते, रनिंग असो या फिर जिम सेशन असेल, त्याच्यामध्ये जास्त करून मी रनिंग करणं जास्त प्रिफर करते. कारण क्रिकेटमध्ये रनिंगच जास्त असतं, त्याच्यामुळे क्रिकेटर्सने रनिंग जास्त करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी 11 वाजता येणार, मी सिनियर बॉईज मध्ये इथेच येऊन प्रॅक्टिस करते. आणि सिनियर बॉईज म्हणजे मोठे असतात मुलं, 21, जे तू लहानपणापासून करत आली आहे. हा, लहानपणापासून करत आली आहे. हो. आणि जरा जास्त मोठ्या मुलांना खेळून जास्त स्पीडला खेळते, जेणेकरून थोडे रिफ्लेक्सेस मेंटेन राहतील वगैरे असं. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर माझ्यासाठी स्पेंड केला की मी संध्याकाळी थोडंसं नवीन मुलींना शिकवते, कारण अकॅडमीला परत. अच्छा, तू ऍज अ कोच म्हणून पण काम करते? येस, मी संध्याकाळी त्यांना शिकवते, कारण आम्हाला अकॅडमीची टीम पण आम्हाला, कारण आता क्लब क्रिकेट सुरू झालेलं आहे, MCA ने क्लब क्रिकेट सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे सरांच्या क्लबला बऱ्याच इथे मुली आहेत. आज मुली ऍक्च्युली मॅच सिम्युलेशनला गेल्यात आझादला, त्याच्यामुळे आज हार्डली 3-4 मुली होत्या. बाकी सगळे आझादवर मॅच सिम्युलेशन खेळायला गेले, त्याच्यामुळे कमी होत्या. नाहीतर इनिशियली एक 20-25 मुली असतात संध्याकाळी. पण कोचिंगची हे जे चॅलेंजेस आहेत, किती वेगळे वाटतात तुला, की स्वतः परफॉर्म करणं आणि एका प्लेअर कडून परफॉर्मन्स करून घेणं किती वेगळं? मी क्लब क्रिकेटला मी काय करते, मी मुंबईमधले सगळ्या मॅचेस खेळते. जे पण क्लब मॅचेस होतात, इन्व्हिटेशनल टुर्नामेंट्स होतात, त्याच प्लेयर्स सोबत पण खेळते, त्या प्लेयर्सना घेऊन खेळते मी. आणि दॅट इज रिअल चॅलेंज, कारण तिथे त्या मुली लहान आहेत आणि त्या नवीन आहेत, त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घेऊन आपला परफॉर्मन्स पण करायचा. तर सरांनी मला रिक्वेस्ट केली होती ऍक्च्युली की तू खेळ, ह्या मॅचेस तू खेळ. त्यांच्यासाठी पण बेनिफिशियल आहे की तू स्वतः आतमध्ये, कोच आतमध्ये आणि आपल्याला टिप्स देतो, गाईड करतो, बॉलिंग चेंजेस म्हणा, फील्ड प्लेसमेंट. येस, त्याच्यामुळे काय होतं, मला पण एक डिफरंट चॅलेंज आहे की मलाच खेळायचंय. जर मी खेळली तरच माझी टीम जिंकणार आहे, नाहीतर आम्ही हरणार आहे, मला माहिती असतं. त्याच्यामुळे
ते एक चॅलेंज घेऊन खेळणं इज डिफरंट. आणि जेव्हा तुमच्याकडे 11 प्लेयर रेडी आहेत, चांगले आहेत तुमच्याकडे 5-6 बॅटर, दॅट इज डिफरंट चॅलेंज. जसं मी इंडियन रेल्वेज मध्ये खेळले, तिथे आपल्याला भीती नसायची, आउट झालं तरी आपल्याला माहितीये दुसरी खेळणारच आहे येऊन. इथे डिपेंड आहे तुमच्यावरती, इथे पूर्ण डिपेंड आपल्यावरती आहे. मला बॉलिंग पण करावी लागते इकडे, फिल्डिंग पण करावी लागते, आणि त्यांना पण स्वतःला बॅकअप करावं लागतं, कारण यू नेव्हर नो कधी फंबल करतील काय. त्याच्यामुळे खूप मजा येते खेळायला. आणि आम्ही जिंकलो पण, म्हणजे लास्ट इयर पण आम्ही क्लबला चांगलं केलं. आम्ही ए डिव्हिजनला आलो, नवीन मुलींना घेऊन ए डिव्हिजनला आलो. आणि ह्या वेळेला बऱ्याच मुली अवेलेबल नव्हत्या एक्झाममुळे, आणि परत खाली गेली टीम. त्याच्यामुळे ठीक आहे, पण मुली खूप चांगलं करतात. आणि त्यांना मी असं कोचिंग नाही करत, म्हणजे ऍज अ कोच मी त्यांच्याशी राहतच नाही. मी असं राहते की मी पण प्लेअरच आहे आणि मी पण इथे प्रॅक्टिस करायला आली आहे. सो दे म्हणजे ते मला ऍज अ प्लेअर म्हणूनच घेतात. त्यामुळे ते एन्जॉय पण करत असतील, प्रेशर पण एन्जॉय पण करतात. आणि त्यांना एकतर त्यांना टेन्शन आणि प्रेशर नसतं, कारण नाहीतर कसं असतं, एक सिनियर क्रिकेटर समोर आहे, इंडिया क्रिकेटर आहे, तर इंडिया प्लेअर आहे, तर काय बोलतील, आपल्याला जज करतील, असं तो सिरियसनेस नसायला पाहिजे. मुली क्रिकेट खेळायला येतात तर त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे. तर मी त्यांच्याबरोबर कॅचेस घेते, त्यांना पण सांगते मला कॅचेस द्या. असं लिटरली करून करून आता त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करून करून आता त्या जेल झाल्या, तयार होतात. आणि तू पण तयार होते पुढच्या चॅनल. येस, आणि मला पण कळतं की यु नो त्यांच्या मेंटली त्यांच्यावरती काय परिणाम होत आहेत, ते लोक कसे बिहेव करतायत, विचार करण्यात किती बदल होतोय. विचार करण्यात किती बदल होतोय. ते घाबरत तर नाहीयेत ना, त्यांनी मन मोकळेपणाने येऊन माझ्याशी बोलावं. त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी डिस्कस करावी. हाच एक असतो, मेंटली खूप मॅटर करतं. करेक्ट. कारण क्रिकेट इज नॉट एव्हरीथिंग. तो प्लेअर मेंटली पण कशातून जातो हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन इज द बेस्ट पार्ट. अंडरस्टँडिंग आणि कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही असेच असतो. तर तुम्ही बघितलं असेल मला खेळताना वगैरे, मी त्यांच्यासोबत खेळत होते. पण ऍटमॉस्फिअर असं असलं ना की मुली पण एन्जॉय करतात, आणि त्यांना पण वाटतं की आपण चांगलं करावं, की दीदी आहे आपल्याला हेल्प करायला आहे. सो दे ऑल्सो एन्जॉय. नक्कीच. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की आजची जी जनरेशन आहे, आता तुझा जो अनुभव आहे इंटरनॅशनल क्रिकेटचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, पण आजची जी पिढी आहे ज्यांना ऑलरेडी तू ग्रूम करणं सुरू केलेलं आहे, बिईंग अ कोच म्हणा किंवा बिईंग अ को प्लेअर, तर त्यांना काय मेसेज देशील की फिजिकल फिटनेस तुमचा किती इम्पॉर्टंट आहे? कारण आजचं क्रिकेट पहिल्यासारखं नाही राहिलं आहे. वुमेन्स क्रिकेटमधलं फिजिकल फिटनेस असेल, मेंटल टफनेस असेल, आणि तुमचं स्किल डेव्हलपमेंट असेल, तर या बाबतीत त्यांना काय मेसेज देशील? आणि डिसिप्लिन, मगाशी जो उल्लेख केला की त्यामध्ये अजूनही प्लेयर्स मला वाटतं तेवढं अटेन्शन देत नसतील कदाचित. नाही, जसं मी मुली बघते आता येतात त्यांना, म्हणजे मी हेच सांगते की फिटनेस हा इतका महत्वाचा आहे, आणि स्पेशली मुलींसाठी इतका महत्वाचा आहे की मुलींची बॉडी क्रिकेटसाठी नाहीये. इट्स नॉट मेंट फॉर क्रिकेट. ओके. मुलींचे दुसरे छंद असतात, डान्स करणं, सिंगिंग करणं, चित्रकला, आणि हे सगळ्या असतात, कला असतात. क्रिकेट ही अशी स्किल आहे, असा स्पोर्ट आहे की जिथे फिजिकली तुम्हाला फिट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि दिवसभर उन्हात खेळायचं असतं. त्याच्यामुळे मुलांपेक्षा जास्त डबल फिटनेस मुलींना करावा लागतो, आणि मी पण ते फॉलो केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझा फिटनेस इतका मेंटेन आहे की फिटनेसवर मी जास्त टाइम स्पेंड करते. आणि त्याच्यानंतर फिटनेस केल्यानंतर जेव्हा ती ऍक्टिव्हिटी करतो, सगळ्यांना काय वाटतं आपण स्पोर्ट्स खेळतो ना म्हणजे आपला फिटनेस होतो, तसं नाहीये. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी वेगळा वेळ देणं महत्वाचं आहे, कारण स्पोर्ट्स मध्ये आपली बॉडी एक्झॉस्ट होत असते. बरोबर. आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स करतो, आपण टायर्ड होतो त्याच्यामध्ये. पण आपण जेव्हा वेगळा फिटनेस किंवा जिम सेशन करतो किंवा स्ट्रेंथ प्रोग्राम्स काही करतो, ट्रेनर्सने काही प्रोग्राम्स दिले असतात, त्याच्यामध्ये आपण कोर आणि हे सगळं वर्कआउट करतो, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मसल गेन होत असतात, मसल डेव्हलप होत असतात, स्ट्रॉंग होत असतात. त्याच्यामुळे हा वेगळा फिटनेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ द प्लेयर्स मध्ये ही अवेअरनेसच नाहीये. त्यांना वाटतं की आम्ही क्रिकेट खेळतोय ना म्हणजे आमचा फिटनेस होतोय, असं नसतं. वेगळा फिटनेसला वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आणि तेच मी मुलींना, आमच्या मुलींना पण तेच सांगते की फिटनेस आणि त्यांचं स्किल पार्ट जेवढं होतं ना, 40% स्किल करतात, त्यांना 60% फिटनेसच करून घ्यावा लागतो आम्हाला. बेस तुमचा चांगला व्हायला पाहिजे फिटनेसचा. येस, त्यांचे मसल ग्रो करण्यासाठी तुम्हाला फिटनेस करणं, आणि मुलींना स्पेशली खूप डबल फिटनेस लागतो. आणि त्याच्यानंतरची गोष्ट येते इट्स रिकव्हरी पार्ट. रिकव्हरी पार्ट मध्ये टायमावर झोपणं, परत टायमावर जेवण करणं, आणि
झोप ही जास्त महत्वाची आहे, जी अंडररेट केली जाते आत्ताच्या काळी. म्हणजे नॉट ओन्ली स्पोर्ट्समन पण नॉर्मल माणसं पण झोपेला खूप आपण अंडररेट करतो. पूर्ण तुमची रिकव्हरी व्हायला पाहिजे. येस, पूर्ण रिकव्हरी होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टायमावर झोपतात, जेव्हा तुमची 8 तास झोप होते, तेव्हा तुमची जी एनर्जी लेवल असते ना दुसऱ्या दिवशी ही डिफरंट असते. आणि मी स्पेशली मेसेज हा देईन की तुम्ही करून बघा. हे तुम्ही जर केलात तर तुम्हाला कळेल. तुम्ही 9 वाजता झोपा आणि सकाळी 5 वाजता उठा. 8 तास झोप झाली, तुमची एनर्जी लेवल म्हणजे डबल होते, डबल. ऑटोमॅटिक रिझल्ट दिसतील तुम्हाला. येस, डबल एनर्जी आणि इवन फोकस डबल होतो. आणि तुम्ही होल डे तुम्ही काम करू शकता ऑन द ग्राउंड. आज पण मी माझा दिवस 4:30 स्टार्ट केलेला आहे आणि रात्री 9 झोपले. पण माझी जेवढी झोप 8 तासाची जी झोप झाली ना, त्याच्यानंतर मी दिवसभरात झोपत नाही. अच्छा, झोपच येत नाही, कारण तुम्हाला इतकं फ्रेश वाटतं, तुमच्यामध्ये एनर्जी डिफरंट लेवलची असते. आणि तुम्हाला दुपारी झोपायची सवय पण नको, कारण तुम्हाला ऍक्च्युअली त्या वेळातच जाऊन क्रिकेट खेळायचं असतं. आणि लंच नंतर तर सेकंड इनिंग इज मोस्ट चॅलेंजिंग. म्हणून म्हणतात की तो सेकंड सेशन जास्त टफ असतो. येस, आणि तेच जास्त महत्वाचं आहे की झोपेला आपण खूप अंडररेट करतो आणि प्लेयर्स खूप अंडररेट करतात की मोबाईल वरती टाइम स्पेंड करणार. आणि यु नो, ठीक आहे ना, अर्धा पाऊण तासाने काय फरक पडतो, पण खूप फरक पडतो. 10 ते 2 ची जी झोप असते फार महत्वाची असते. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपली रिकव्हरी होते. आणि त्याच्यानंतरची जी साखर झोप असते ती वरवरची असते. पण टायमावर झोपलं पाहिजे, फिटनेस टायमावर सकाळी करायला पाहिजे, आणि स्किल पार्ट. आणि ह्या सगळ्याला घेऊन तुम्हाला डिसिप्लिन राहणं खूप महत्वाचं आहे. कारण मी आता जेवढं मुलींमध्ये नवीन मुलींमध्ये राहते, मला ह्याही गोष्टी कळतात की ते प्रॅक्टिस केल्यानंतर घरी नसतात. ते फिरायला जाणार, फॅमिली फंक्शन अटेंड करणार, मग काय 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 सगळ्यांचे कमिटमेंट्स असतात. पण ऍक्च्युअल त्याच्यामध्ये आपण अजून एक्झॉस्ट होतो. आणि हे स्वतः मी पण कधी कधी होतं, कारण कमिटमेंट दिलेलं असं जावं लागतं आणि त्याच्यामध्ये थकवा येतोच. आणि त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी त्याचा अफेक्ट होतो आपल्या बॉडीवरती. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमचं टायमावर झोपणं, टायमावर जेवण करणं, आणि रिकव्हरी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आय होप की आजची पिढी या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देईल आणि ते अनुकरण करतील, ज्याचा त्यांना स्वतःला क्रिकेटवर एक स्टेप वर जाण्यासाठी फायदा होईल. आणि आशा करूया की तुझं जे टार्गेट आहे, नेक्स्ट टार्गेट इंडियन टीम मध्ये कमबॅक करायचं, ज्यासाठी तू सातत्याने प्रयत्न करताय, परफॉर्मन्स करताय, ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण पुढच्या भागात वेगळा एक इंटरव्ह्यू करूया. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा देऊया. थँक्यू. गोष्ट चॅम्पियनची या भागात तुझी जर्नी जी सुरू झाली होती, ऍज ए प्रत्येकाची जी सुरू होती आपल्या घरापासून तर भारतीय क्रिकेट संघापर्यंत, जी कधी तू एक्सपेक्ट केली नव्हती किंवा जे ड्रीम सुरुवातीला बघितलं नव्हतं, ते आता पुन्हा एक तुझं नवीन ड्रीम सेट केलेलं आहे. पुन्हा तुला तिथपर्यंत पोहोचायचं, त्यासाठी तुला शुभेच्छा आणि थँक्यू अगेन. थँक्यू सो मच सर.